dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.2 of chapter number 2 parallel lines and transversal from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 11 आणि 12 वर प्रॅक्टिस सेट 2.2 दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 मधील सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी मला सांगा, आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करते वेळी काय काय अभ्यासले? तर पॅरलल लाईन्स म्हणजे काय? आता इथे लाईन एल आणि लाईन एम आहे. या दोन्ही लाईन्स आपण कितीही एक्सटेंड केल्या, कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकींना कधी इंटरसेक्ट करणार आहेत का, छेदणार आहेत का? तर नाही. मग अशा दोन लाईन्सला काय म्हणतात? पॅरलल लाईन्स. त्यानंतर आपण काय अभ्यासले की ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? आता या दोन्ही लाईन्सवर आपण अशा प्रकारे ही एक लाईन ड्रॉ केली. काय झालंय? लाईन ओ आपण अशा प्रकारे ड्रॉ केल्यामुळे इथे आणि इथे या दोन्ही पॉइंट्सवर या लाईन ओ ने लाईन एल आणि लाईन एम ला इंटरसेक्ट केलेला आहे. या इंटरसेक्टिंग पॉइंट्सला आपण नाव दिले. इथे या पॉइंटला नाव दिले ए आणि या पॉइंटला नाव दिले बी. मग आता लाईन एल आणि लाईन एम ची लाईन ओ काय झाला? ट्रान्सव्हर्सल झाला. का बरं ट्रान्सव्हर्सल झाला? इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिवन टू लाईन्स. आता इथे पहा, लाईन एल आणि लाईन एम ला लाईन ओ ने काय केलेलं आहे? दोन वेगवेगळ्या पॉइंट्सवर इंटरसेक्ट केलेला आहे. म्हणून ही जी लाईन ओ आहे ही काय झाली? लाईन एल आणि एम ची तर ट्रान्सव्हर्सल झाली, हो ना. सो इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिवन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स. या बेसिक गोष्टी आपण अभ्यासल्या. त्याचबरोबर आणखी काय आपण अभ्यासलं? तर या ट्रान्सव्हर्सलमुळे या दोन लाईन्सवर किती अँगल्स फॉर्म झालेले आहेत? तर 8 डिफरंट टाइप्स ऑफ अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग त्यांचे सुद्धा प्रकार आहेत की कोणकोणत्या प्रकारचे अँगल्स फॉर्म झालेत हेही आपण अभ्यासले, हो की नाही. कोणकोणते आपण पाहिले अँगल्स? तर करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे ओळखायचे मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. तर एफ, लेटर एफ आपल्याला शोधायचा आहे. जिथे कुठे आपल्याला लेटर एफ दिसेल, मग तो सरळ असू दे, उलटा असू दे, सुलटा असू दे, कसाही असू दे, लेटर एफ आपल्याला दिसला ना तर त्याच्या आतमधले जे अँगल्स आहेत ते काय झाले? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आलं लक्षात? मग आता लेटर एफ अशा प्रकारे असू शकतात किंवा हे पहा अशा प्रकारे सुद्धा असू शकतात. मग आपल्याला हे जी आपल्याला फिगर दिलेली आहे या फिगर मध्ये आपल्याला कुठेही कसाही एफ दिसला तर त्याच्या आतले, हे पहा इथे हे आतले, त्यानंतर इथे अशा प्रकारे आतले, इथे आतले अँगल म्हणजे काय झाले? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आलं लक्षात? त्यानंतर आपण काय पाहिलं? तर इंटिरियर अँगल्स म्हणजे काय? इंटिरियर अँगल्स शोधते वेळी आपल्याला लेटर सी पाहायचा असतो. तर आता इथे या फिगर मध्ये सुद्धा हे पहा, इथे अशा प्रकारे लेटर सी फॉर्म होणार. लेटर सी फॉर्म झाल्यानंतर इथे ए आणि बी या दोन पॉइंटवर काय झालं? तर इंटिरियर अँगल्स फॉर्म झालेले आहेत. सो त्यांना काय म्हणणार? पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. मग आता सी आपल्याला फक्त असे शोधायचे का? तर नाही. आपल्याला कसाही उलटा सुलटा मिरर इमेज मधला आडवा झोपलेला कसाही सी आपल्याला त्या फिगर मध्ये शोधायचा आहे आणि त्यातले जे आतले अँगल्स आहेत ते काय होणार आहेत? इंटिरियर, पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. त्यानंतर अल्टरनेट अँगल्स साठी आपल्याला काय शोधायचं आहे? काय आहे ट्रिक? तर लेटर झेड शोधायचा आहे. मग तो लेटर झेड आपल्याला उलटा सुलटा आडवा झोपलेला कसाही शोधायचा आहे. पालथा झोपलेला, सुलटा झोपलेला कसाही लेटर झेड आपल्याला दिसला की त्याच्या आतले हे जे अँगल्स आहेत ते कसे झाले? पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्सचे झाले. हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये इन डिटेल सगळं शिकवलेलं आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 पाहिला नसेल तो व्हिडिओ तर जाऊन आधी तो व्हिडिओ पहा, मग हा व्हिडिओ पाहायला या प्रॅक्टिस सेट 2.2 चा. त्यामुळे काय होणार आहे? तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि तुम्हाला मज्जा येणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करते वेळी. चला आता प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करते वेळी आणखी आपल्याला काय अभ्यासायचंय? तर प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आपण अभ्यासलं की करस्पॉन्डिंग अँगल्स कसे फॉर्म होतात, कोणते पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, पण याची काही प्रॉपर्टी सुद्धा आहे, ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन एक्झाम मध्ये आला तर आउट ऑफ मार्क्स काही आपल्या हातचे जात नसतात. हे पहा, आता इथे मला सांगा करस्पॉन्डिंग अँगल्स शोधण्यासाठी आपल्याला काय पाहायचंय? येस, व्हेरी गुड, त्यालाच आपण एफ अँगल्स असं म्हणूयात. आलं लक्षात? आता इथे आपल्याला लेटर एफ शोधायचे. पहा बरं, लेटर एफ तुम्हाला कुठे दिसतोय? तर हे पहा, इथे झाला ना लेटर एफ. आता इथे आपल्याला कोणते अँगल्स पाहायचे? तर याच्या आतले. मग कुठे होणार आहे? हे पहा, इथे एक अँगल होणार. हे पहा, इथे असा आणि इथे असा. सो हे आतले. हा आणि हा इथला असं नाही पाहायचं आपल्याला.
ही वरची लाईन त्याच्या आतला, मग त्याच्या खालची लाईन त्याच्या आतला, असेच अँगल पाहायचे. आलं लक्षात? मग लेटर एफ बघायचं आहे, त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अँगल्स शोधायचे आहेत. मग हे काय झाले? पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. चला इथे राईट करून घेऊयात आपण. अँगल क्यू एम एन आणि याचा पेअर कोणता झाला? तर अँगल एस एन बी. राईट करूयात. हे काय झाले? दोन अँगल क्यू एम एन अँड अँगल एस एन बी, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. या दोघांची जोडी बनणार. हे पहा, लेटर एफ आपण शोधायचं आधी, त्यानंतर ही जी आडवी लाईन आहे एफ ची त्याच्या आतला अँगल, त्यानंतर खालची आडवी लाईन त्याच्या आतला अँगल. हे काय झाले? या दोघांची जोडी झाली करस्पॉन्डिंग अँगल्सची. चला आता आणखी एफ तुम्हाला कुठे दिसतोय मला सांगा बरं. हे पहा, इथे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला एफ दिसतोय. आता ही जी आडवी लाईन आहे, स्लिपिंग लाईन आहे, त्याच्या आतला हा अँगल आणि ही जी स्लिपिंग लाईन आहे त्याच्या इथला हा अँगल. हे झाले पेअर्स, यांची दोघांची झाली जोडी. चला राईट करून घेऊयात मग आपण. अँगल पी एम एन अँड, आता तुम्ही सांगा कोणता अँगल? येस, व्हेरी गुड. अँड अँगल आर एन बी. हे झाले पेअर्स, या दोघांची जोडी झाली. चला आता आणखी तुम्हाला एफ दिसतोय का बरं? हे पहा, आधी आपण इथला इकडचा शोधला, ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडचा, मग ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट हँड साईडचा. आता उलटा दिसतोय का तुम्हाला एफ? पहा बरं, उलटा फॉर्म करू शकतो का? पहा बरं, करू शकतो ना? हे पहा, इथे अशा प्रकारे झाला ना उलटा एफ. सो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपल्याला कसाही एफ शोधायचा आहे. कसाही एफ शोधला की तो काय झाला? करस्पॉन्डिंग अँगल्सचा पेअर आपल्याला मग त्यानंतर पाहायचा आहे. चला आता इथे ही जी स्लिपिंग लाईन आहे त्याच्या इथला हा एक अँगल आणि हा एक अँगल. पहा, हा एक अँगल आणि हा एक अँगल. चला नाव लिहून घेऊयात आता आपण या अँगल्सचे. सो अँगल एम एन आर, एम एन आर अँड अँगल कोणता येणार? ए एम पी. हे दोन अँगल्स झाले, या दोघांची जोडी झाली. आता या साईडचा लेफ्ट हँड साईडचा आपण उलटा पाहिला, आता राईट हँड साईडचा ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडचा उलटा पाहूया. हे पहा, अशा प्रकारे येणार. हो ना? मग हा एक अँगल येणार आणि हा एक येणार. चला यांची नावं लिहून घेऊयात आता. सो अँगल एस एन एम अँड अँगल ए एम क्यू, और वी कॅन राईट क्यू एम ए. चला राईट करून घेऊयात ए एम क्यू. आता आपण सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स इथले शोधलेले आहेत दिलेल्या फिगर मधले. मग शेवटी आता राहिला प्रश्न हा की करस्पॉन्डिंग अँगल्स तर शोधले, प्रॉपर्टीचं काय? थांबा, प्रॉपर्टी पण सांगते मी तुम्हाला. आता लक्षात घ्या, हे जे आपण सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स फाइंड आउट केलेले आहेत, आता पेअर कोणते आहेत, जोड्या कोणत्या आहेत? तर अँगल क्यू एम एन अँड अँगल एस एन बी. हे दोन्ही अँगल्स इक्वल असतात. इक्वल असतात म्हणजे जर अँगल क्यू एम एन हा 40 डिग्रीचा असेल तर अँगल एस एन बी हा सुद्धा 40 डिग्रीचाच असतो. आता सेकंड पेअर काय आहे? हा पी एम एन अँड आर एन बी. आता हा पी एम एन जर 60 डिग्री असेल तर आर एन बी सुद्धा 60 डिग्रीचाच असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे जे पेअर्स आहेत ते इक्वल असतात. हे पहा, इथे हा क्यू एम एन आणि पी एम एन हे इक्वल नसणार. आपण जे पेअर्स फाइंड आउट केलेले आहेत ते पेअर्स इक्वल मेजरचे असतात. हो ना? कॉन्ग्रुएंट म्हणतात त्यांना. सो इथे आपण असं कॉन्ग्रुएंटचं साइन देऊन घेऊयात. अँगल क्यू एम एन इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एस एन बी. तसंच अँगल पी एम एन इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर एन बी. आता इथे अँगल एम एन आर जितक्या मेजरचा आहे, आता हा अँगल एम एन आर जर 80 डिग्रीचा असेल तर अँगल ए एम पी हा सुद्धा 80 डिग्रीचाच असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे, इक्वल असणार आहे. आलं तुमच्या लक्षात? काय करायचं आपल्याला? प्रॉपर्टी काय आहे करस्पॉन्डिंग अँगल्सची कळलं का तुम्हाला? जे करस्पॉन्डिंग अँगल्सचे पेअर असतात ते इक्वल मेजरचे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. चला आता पुढे जाऊया. सेकंड अँगल कोणता? अल्टरनेट अँगल. त्याची काय प्रॉपर्टी आहे आणि अल्टरनेट अँगल कसा शोधायचा बरं? तर काय? झेड अँगल्स पाहायचे, म्हणजे लेटर झेड आपल्याला शोधायचा आहे. याची प्रॉपर्टी आपण पाहूयातच, पण काही आधी हे जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते आधी शोधून घेऊयात. हे पहा, आता इथे झेड बघा बरं तुम्हाला कुठे फॉर्म होतोय? इथे. मग हा एक अँगल आणि इथला कोपऱ्यातला हा एक अँगल, हे दोन अँगल्स झाले. चला इथे राईट करून घेऊयात. अँगल पी एम एन, हे पहा पी एम एन आणि अँगल एम एन एस झालं. आता आणखी झेड शोधा. आणखीन कुठे आहे झेड? तर हे पहा अशा प्रकारे झेड होणार. आणखीन अँगल्स कुठे फॉर्म होतात? तर इथे नाव लिहून घेऊयात. अँगल क्यू एम एन अँड अँगल एम एन आर.
आता इथे आणखी कोणत्या प्रकारे तुम्हाला झेड फॉर्म झालेला दिसतोय का किंवा होतोय का, तर नाही, शोधूनही आपल्याला इथे आता सापडणार नाही. प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व्ह करते वेळी मी तुम्हाला सांगितले होते की अल्टरनेट अँगल्सचे सुद्धा दोन टाइप्स आहेत, एक इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आणि दुसरं एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. आता इथे आपण हे जे पेअर्स शोधलेले आहेत ते कसे शोधले, तर आपण लेटर झेड पाहिला. हे पहा, इथे हा उलटा लेटर झेड आहे, इथे हा आतला आणि त्याचा अल्टरनेट हा. सो हे दोन पेअर्स आपण इथे राईट करून घेतलेले आहेत. हे कोणते अँगल्स झाले, तर इंटिरियर अल्टरनेट अँगल्स झाले. मग सेकंड टाइप एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स, ते कुठले असतात तुम्हाला आठवत असेल. हे पहा, इथे हा जो अँगल आहे त्याचा अपोजिट वाला हा जो आहे हा झाला एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. आणि याचा पेअर कोणता, तर इथला हा जो अँगल आहे आपला झेडचा, हा जो कोपरा आहे त्याच्या इथे जो आपला अँगल फॉर्म होतोय तो. मग हे जे दोन अँगल्स आहेत ते काय झाले, पेअर ऑफ एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स. सो राईट करून घेऊयात. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स त्यातला फर्स्ट पेअर आपण फाइंड आउट केलेला आहे अँगल AMP. हे पहा, अँगल AMP अँड अँगल SNB हे पेअर झालं. आता फर्स्ट हा जो आपण शोधला होता अँगल PMN अँड अँगल MNS, तो झेड आपण कसा ड्रॉ केला होता, तर अशा प्रकारे, बरोबर. त्याचा हा एक अँगल आणि हा एक अँगल, अँगल PMN हे पहा इथे लिहिलंय, आणि अँगल MNS हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत, बरोबर. हे कोणते झाले अल्टरनेट अँगल्स, तर इंटिरियर अल्टरनेट अँगल्स, कारण की झेडच्या आतले आहेत, हो ना. मग आता झेडच्या बाहेरचे हा जो कॉर्नर आहे त्याचा बाहेरचा अँगल कोणता आहे, तर हा, आणि इकडचा या कॉर्नर मधला हा. आलं लक्षात. चला, मग आता एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सचा हा जो पेअर आपल्याला मिळालेला आहे तो इथे राईट करून घेऊयात. अँगल AMQ अँड अँगल RNB झाले. सगळे अल्टरनेट अँगल्स आता इथे आपले फाइंड आउट करून झालेले आहेत. आता यांची प्रॉपर्टी काय आहे, तर ज्या प्रकारे करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुअंट होते त्याच प्रकारे आता हे जे आपल्याला अल्टरनेट अँगल्स मिळालेले आहेत, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स, हे सुद्धा कॉन्ग्रुअंट आहेत, म्हणजे इक्वल आहेत. हे पहा, अँगल PMN जितक्या मेजरचा असणार आहे तितक्याच मेजरचा अँगल MNS असणार आहे. त्याचप्रमाणे अँगल QMN जितक्या मेजरचा असणार आहे, म्हणजे जर 30 डिग्रीचा असेल तर अँगल MNR हा सुद्धा 30 डिग्रीचाच असणार आहे, इक्वल असणार आहे, कॉन्ग्रुअंट असणार आहे. एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सचं सुद्धा सेम तसंच असतं. अँगल AMP आणि अँगल SNB हे दोन्हीही इक्वल असणार आहेत. त्याचप्रमाणे हे जे आपल्याला सेकंड पेअर सापडलेला आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्सचा, हा सुद्धा कॉन्ग्रुअंट असणार आहे. आलं लक्षात. तुम्हाला दोन्ही प्रॉपर्टी कळाल्या. चला, आता थर्ड प्रॉपर्टी पाहूया, प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्सलाच आपण काय म्हणायचंय, सी अँगल्स. इंटिरियर अँगल्स म्हटलं की आपल्याला काय शोधायचंय, सी कुठे फॉर्म होतोय दिलेल्या फिगर मध्ये. हे पहा, आता या फिगर मध्ये सी इथे फॉर्म होतोय. सो याच्या जे आतले अँगल्स आहेत, हे पहा, हा आणि हा, हे काय झाले, पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स. चला राईट करून घेऊयात. अँगल QMN अँड अँगल MNS. आता आणखी सी कुठे होतोय, आता ट्रान्सव्हर्सलच्या राईट हँड साईडला आपण पाहिलं. आता उलटा पाहूया तिकडे. हे पहा, अशा प्रकारे सी होणार का, येस. आणि अँगल्स कुठे फॉर्म होणार, इथे आणि इथे. चला राईट करून घेऊयात हे सुद्धा पेअर्स. सो अँगल PMN अँड अँगल MNR. आणखी तुम्हाला कुठे सी फॉर्म झालेला दिसतोय का, तर नाही. आणखी तर आपल्याला आता इथे सी नाही मिळत आहे. मग आता यांची प्रॉपर्टी काय आहे, तुम्ही म्हणाल सेम असेल ना, जसं करस्पॉन्डिंग अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी होती की ते दोन्ही पेअर जे आहेत ते कॉन्ग्रुअंट होते, त्याचप्रमाणे हे सुद्धा तसेच असणार का, तर नाही. थांबा जरा, याचं थोडंसं गणित वेगळं आहे. याचं काय माहितीये का, हे सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. सप्लिमेंटरी म्हणजे काय, सप्लिमेंटरी म्हणजे या दोन्ही अँगल्सची ऍडिशन जर केली ना तर ती येते 180 डिग्री. हे पहा, हे जे पेअर आपल्याला मिळालेलं आहे पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स, यांची ऍडिशन जर आपण केली तर ती येते 180 डिग्री. आलं लक्षात. लक्षात राहणार ना, लक्षात ठेवायचं. या सगळ्या प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत. आता हा जो सेकंड पेअर आपल्याला मिळालेला आहे त्यांची सुद्धा जर आपण ऍडिशन केली त्यांच्या मेजरशी तर ती येणार आहे 180 डिग्री. चला, कळालं ना तुम्हाला. पुन्हा एकदा रिवाइज करूयात म्हणजे टेन्शन नको. हे पहा, when two parallel lines are intersected by a transversal, the angles formed in each pair of corresponding angles are congruent. हे पहा, हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत
हे कसे असणार आहेत तर कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणजे इक्वल असणार आहे. आता या फिगरमध्ये अँगल QMN अँड अँगल SNB हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे अल्टरनेट अँगल्सचं कसं असतं तर ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आता इथे अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय तर झेड अँगल्स. हे पहा इथे झेड अँगल्स आहेत की नाही, हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट असणार आहे. हे जे पेअर आपल्याला मिळालेलं आहे ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. थर्ड प्रॉपर्टी काय आहे, इंटिरियर अँगल्स म्हणजे सी अँगल्स. त्यांची प्रॉपर्टी काय तर ते सप्लिमेंटरी अँगल असतात. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय की त्यांचं ऍडिशन जर केलं त्या अँगल्सच्या मेजर्सचं तर ते 180 डिग्री असतं. आता इथे हे जे अँगल्स आपल्याला मिळालेले आहेत इंटिरियर पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स त्यांचे ऍडिशन किती येणार आहे तर 180 डिग्री. झालं, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, बेसिक थिंग्स सगळ्या डोक्यात शिरल्या ना. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करायला घेऊयात. आणि मी गॅरंटी देते आता तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करते वेळी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. तुम्ही फार इझिली प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करू शकता. चला फर्स्ट क्वेश्चन पाहूयात काय दिलेलं आहे. आता ही जी फिगर आपल्याला दिलेली आहे ती थोडीशी मोठी करूयात म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. हे पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता काय क्वेश्चन आहे, इन द ऍडजॉइनिंग फिगर. इथे ही जी फिगर दिलेली आहे त्या फिगर मध्ये इफ लाईन M इज पॅरलल टू लाईन N, इफ लाईन M अँड N पॅरलल आहेत तर अँड लाईन P ट्रान्सव्हर्सल आहे. हे पहा लाईन P ट्रान्सव्हर्सल आहे. देन फाइंड X. आता इथे आपल्याला X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग आता कशी फाइंड आउट करणार बरं. आपण तर अँगल्स सगळ्या प्रकारचे अँगल्स कसे शोधायचे ते पाहिलं, त्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. मग आता हे X ची व्हॅल्यू कशी काय शोधायची, अँगलच्या मेजर कसं शोधायचं. आता प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की नाही, त्या प्रॉपर्टीला आपण हाताशी धरायचंय आणि आपल्या आन्सर पर्यंत आपण पोहोचायचंय. आता इथे पहा बरं, या फिगर मध्ये तुम्हाला हा एक अँगल दिलेला आहे, याचं मेजर दिलेलं आहे 3x. त्यानंतर हा एक अँगल दिलेला आहे, याचं मेजर दिलेलं आहे x. आपण काय करूयात, इथे यांना नाव देऊन घेऊयात म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला इथे राईट करायला सोपं जाईल. आता तुम्हाला इथे फक्त टिक करायची की कोणता आन्सर करेक्ट आहे, एक्सप्लेनेशन द्यायचं नाही, पण आपल्याला आन्सर कोणतं करेक्ट आहे ते सांगण्यासाठी हे सॉल्व्ह तर करावं लागणार की नाही. त्यामुळे आता इथे आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. आता हे दोन अँगल्सचं मेजर दिलेलं आहे की नाही त्यांनी, आणि इथे पाहताय कोणता अँगल फॉर्म झालेला आहे, कोणतं पेअर आहे, हे सी फॉर्म झालंय ना. मग कोणतं, येस, पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स, हो ना. चला इथे राईट करून घेऊयात मग आपण. अँड हिअर लाईन M इज पॅरलल टू लाईन N अँड लाईन P इज ट्रान्सव्हर्सल, ते सुद्धा तुम्ही इथे राईट करू शकता. त्यानंतर अँगल ABC किती दिला आहे 3x आणि अँगल BCD किती दिला आहे x दिलेला आहे. मग आता इथे C फॉर्म झालाय की नाही, मग कोणते आपल्याला अँगल्स मिळालेले आहेत, हे दोन्ही अँगल्स कसे आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत की नाही. इथे आपण राईट करूयात त्यांची प्रॉपर्टी. काय आहे प्रॉपर्टी, ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. सो अँगल ABC प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री. इथे रिझन राईट करूयात इंटिरियर अँगल्स, प्रॉपर्टी ऑफ इंटिरियर अँगल्स. आता अँगल ABC आहे 3x आणि अँगल BCD आहे x इज इक्वल टू 180 डिग्री. आता 3x प्लस x, नुसता x म्हणजे 1x आहे की नाही, मग किती झालं 3x प्लस x 4x झालं. सो इथे राईट करूयात 4x इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे पहा, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हटल्यावर फक्त x ला आपल्याला इथे ठेवायचंय, या 4 ला आपल्याला इथून काढून टाकायचंय. मग तो इथून कसं काय जाईल बरं, एकतर आपण दोन्ही इक्वल टूच्या दोन्ही साईडला 4 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 4 1 जार 4 आणि इथे फक्त x रिमेनिंग राहणार आणि इथे 180 ला 4 ने डिवाइड करणार. पण दोन्हीकडे करण्यापेक्षा आपण काय करूयात, आता इथे हा जो 4 आहे ना तो x बरोबर मल्टिप्लाय होतोय की नाही, मग इक्वल टूच्या राईट हँड साईडला त्याला आपण पाठवून देऊयात. आता इथे मल्टिप्लाय होतोय म्हटल्यावर इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर तो डिवाइड होणार. दोन्ही सारखेच प्रकार आहेत, काही फरक नाहीये. हे पहा, आता इथे x आपण इथे एकट्याला ठेवला, 4 ला काय करायचं आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवून द्यायचंय. मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही तो इथे, मग इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यानंतर तो जाणार डिव्हिजन मध्ये. आलं लक्षात. चला आता 4 1 जार 4 आणि 4 4 जार 16, 18 मधून 16 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात, मग 2 आणि हा 0 किती झाले 20. मग 4 5 जार 20 किती झाले इथे आन्सर 45. सो x इज इक्वल टू काय आलं 45 डिग्री. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर आणि ऑप्शन सी आहे 45 डिग्री. सो x ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेली आहे, किती आलेली आहे 45 डिग्री. आता असाच तुम्हाला वेगळा सुद्धा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की तुम्हाला 3x किती डिग्रीचा आहे ते फाइंड आउट करायचंय. मग अशा वेळी काय करा, सेम मेथड करायचंय आपल्याला. काय करायचंय, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, किती आलं 45 डिग्री.
मग त्यानंतर काय करायचे, ते 3x आहे की नाही, मग एक्सच्या जागी 45 डिग्री टाकायचं, 3 ने 45 ला मल्टिप्लाय करायचं, जे प्रोडक्ट येणार ते झालं या क्वेश्चनचे आन्सर. आलं लक्षात? क्वेश्चन कसाही विचारला तरी तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. In the adjoining figure, if line A is parallel to line B and line L is a transversal, then find x. आता इथे लाईन A आणि लाईन B पॅरलल आहेत, तर लाईन L ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आणि इथे खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत. आता मला सांगा, इथे तुम्हाला कोणत्या टाईपचे अँगल्स फॉर्म झालेले दिसत आहेत का? तर तुम्ही प्रथम पाहिल्या तुम्हाला असं वाटू शकतं की हे जे दोन अँगल्स दिलेले आहेत, हा 4x आणि हा 2x, हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आहेत. पण नाही, थांबा जरा. अल्टरनेट अँगल म्हणजे कोणते अँगल? झेड अँगल. जरा झेड काढून पहा बरं. इथे हे पहा, इथे असा असा आणि असा, बरोबर. हे झेड, हा झेड होणार. त्यानंतर झेडचा हा एक अँगल आणि इकडचा एक अँगल, हे दोन अल्टरनेट अँगल्स असणार आहेत. आता इथे या अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे का? तर नाही दिलेलं. कोणत्या अँगलचं दिलंय? इथे खालच्या अँगलचं दिलंय. म्हणजे इथे अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी तर वर्क होणार नाही, बरोबर. मग कोणती प्रॉपर्टी इथे यूज करून आपण या क्वेश्चनच्या आन्सर पर्यंत पोहोचणार? तर थांबा जरा, घाबरू नका, गडबडून जाऊ नका. क्लास 7 मध्ये आपण असताना अभ्यासलेलं होतं. काय अभ्यासलं होतं? तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, त्यांची प्रॉपर्टी आपण पाहिली होती. आठवतंय का? नसेल आठवत तर डोंट वरी, मी आहे ना. हे पहा, इथे ही लाईन AB आणि ही लाईन CD काय झालेलं आहे? या दोन्ही लाईन्स पॉइंट O वर इंटरसेक्ट झालेल्या आहेत. इथे इंटरसेक्ट झाल्यामुळे काय झालंय? तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आपल्याला मिळालेले आहेत. हे पहा, हा एक अँगल आणि हा एक अँगल. मग याची प्रॉपर्टी काय आहे? इथे हा अँगल AOC आणि अँगल BOD, हे दोन्ही अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे इक्वल आहेत. जर अँगल AOC 30 डिग्रीचा असेल तर अँगल BOD हा सुद्धा 30 डिग्रीचाच असणार आहे. आलं लक्षात? अँगल AOC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BOD. सो व्हर्टिकली अपोजिट अँगल्स हे इक्वल मेजरचे असतात. आता हे दोन अँगल्स तर कॉन्ग्रुएंट आहेत. हे पहा, आता हा जो अँगल इथे झालेला आहे फॉर्म आणि हा अँगल AOD आणि अँगल BOC, हे दोन्ही अँगल सुद्धा एकमेकांना व्हर्टिकली अपोजिट आहेत. म्हटल्यावर हे दोन्ही सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत, इक्वल मेजरचे असणार आहेत. आलं लक्षात? हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग आता इथे हे पहा, इथे हा 2x दिलेला आहे की नाही, हा अँगल, याचा कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे? आपण हे पहा, इथे अशा प्रकारे हे दोन अँगल्स दिलेले आहेत. आपण या लाईन्स जर एक्सटेंड केल्या, हे पहा, ही लाईन B आणि ही लाईन L, हा जो अँगल आहे अँगल 2x दिलेला आहे, याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे? तर हा इथला. मग हा सुद्धा इक्वल असणार आहे, 2x असणार आहे, बरोबर ना. चला, आता इथे आपल्याला हा 2x मिळाला. आता पहा बरं, आता इथे हे जे दोन मेजर दिलेले आहेत, हा अँगल आणि हा अँगल, 4x आणि 2x, कोणता अँगल फॉर्म होतोय इथे? हा कोणता होतोय बरं, सांगा मला. येस, इंटिरियर अँगल फॉर्म झाला. C मिळाला ना आपल्याला. आता C अँगलची प्रॉपर्टी तर आपल्याला माहित आहे. इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी कशी असतात? ते जे पेअर असतं ते सप्लिमेंटरी असतं. पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सो हिअर लाईन A इज पॅरलल टू लाईन B अँड लाईन L इज ट्रान्सव्हर्सल, राईट. आता इथे आपण हे जे अँगल्स आहेत तिथे नाव देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला इथे राईट करायला सोपं जाईल अँगल्सचे नाव. सो अँगल MNO इज इक्वल टू अँगल MNO किती आहे? 4x आहे. सो इथे 4x राईट केलं आपण. आता अँगल PON किती आहे? अँगल PON आपल्याला मिळालेला आहे 2x आणि आपल्याला तर माहित आहे की हे दोन्ही, हे जे पेअर आहे ते कसं आहे? सप्लिमेंटरी अँगल्स आहेत दोन्ही. सो इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी आहे ती. म्हणून अँगल MNO प्लस अँगल PNO इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल MNO किती आहे? 4x आहे. अँगल मेजर ऑफ अँगल PNO आहे 2x इज इक्वल टू 180 डिग्री. 4x प्लस 2x झाले किती? 6x इज इक्वल टू 180 डिग्री. आता x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, म्हणून फक्त x ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवूयात आणि या 6 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवून देऊयात. आता इथे हा असाच जाणार का? तर नाही, इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही, इक्वल टू च्या राईट हँड साईडला गेल्यावर तो बसणार जाऊन डिव्हिजन मध्ये. आता 6 ने 180 ला डिवाइड करा. 6 1 जार 6, 6 3 जार 18, राईट, आणि 6 0 जार 0. किती आलं? x इज इक्वल टू काय आलं? 30 आलं.
सो एक्स इज इक्वल टू 30 डिग्री हे झालं आपला या क्वेश्चनचं आन्सर. पहा किती इंटरेस्टिंग आहे आणि मजा येते की नाही सोडवायला. चला आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 2. इन द एडजॉइनिंग फिगर लाईन P इज पॅरलल टू लाईन Q. लाईन P आणि लाईन Q पॅरलल लाईन्स आहेत. लाईन T अँड लाईन S आर ट्रान्सव्हर्सल्स. लाईन T आणि लाईन S ट्रान्सव्हर्सल आहेत. आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले त्यामध्ये एकच ट्रान्सव्हर्सल दिला होता. आता इथे या दोन पॅरलल लाईन्सवर दोन ट्रान्सव्हर्सल्स दिलेले आहेत आणि क्वेश्चन काय केलेला आहे, फाइंड मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय. अँगल एक्स आणि अँगल वाय या दोघांचं मेजर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे युझिंग द मेजर्स ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर. आता या फिगर मध्ये हे जे अँगल्स दिलेले आहेत, इथे हा 40 डिग्रीचा दिलाय, इथे हा 70 डिग्रीचा दिलेला आहे, यांचा वापर करून आपल्याला अँगल एक्स आणि अँगल वाय यांचं मेजर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर खूपच कमी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्यावर आपल्याला अँगल्सचे मेजर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. पण घाबरू नका, अजिबात कठीण नाहीये, खूप सोपं आहे. आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज बाय हार्ट लर्न झालेल्या आहेत. सो घाबरायची काही गरजच नाहीये. हे पहा, आता सगळ्यात आधी आपण काय करूयात, हा जो अँगल आहे एक्स त्याचं मेजर फाइंड आउट करूयात. मग अशा वेळी आपल्याला काय करायचंय, लाईन P लाईन Q या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि सध्या पुरता फक्त हा T ट्रान्सव्हर्सल याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय, तेवढाच भाग बघायचा आहे. या ट्रान्सव्हर्सल S ला हातच लावायचा नाही, कारण आपण आता सगळ्यात आधी काय पाहणार आहोत, हा जो अँगल एक्स आहे तो आपल्याला कसा शोधायचा त्याचं मेजर. चला मग इथे राईट करून घेऊयात. हिअर लाईन P इज पॅरलल टू लाईन Q अँड लाईन T इज ट्रान्सव्हर्सल, राईट. आता इथे आपल्याला अँगल 40 दिलेला आहे, याच्या मदतीने आपल्याला अँगल एक्स शोधायचा आहे. मग आता इथे एवढ्या भागाकडे, या फिगरकडे जरा व्यवस्थित पहा बरं. या फिगरकडे व्यवस्थित पाहिल्यानंतर आपल्याला इथे कोणतं लेटर फॉर्म झालेलं मिळतंय का. आता इथे हा 40 आहे, याला जर आपण इकडे असं ड्रॉ केलं तर हे पहा अशा प्रकारे, तर एफ मिळतोय, हो ना. आणि एफ अँगल्स म्हणजेच कोणते अँगल्स, तर करस्पॉन्डिंग अँगल्स, बरोबर. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट, है ना. सो हा जर 40 डिग्री आहे तर हा अँगल सुद्धा 40 डिग्रीचा असणार आहे, बरोबर. चला आता इथे आपल्याकडे दोन अँगल्सचे मेजर आलेले आहे. इथे राईट करून घेऊयात. मग आपण त्याआधी आपण अँगल्सला नाव देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. सो याला देऊयात अँगल ए नाव आणि याला देऊयात अँगल बी नाव. तुम्ही असे इथे पॉइंट्स घेऊन अँगल ए बी सी, अँगल बी डी ई अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकता, किंवा फक्त अँगलला नाव द्या, जसे की मी आता इथे या स्लाइडवर दिलेलं आहे. इथे याला अँगल ए नाव दिलं, इथे अँगल बी नाव दिलं. सो मेजर ऑफ अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू मेजर ऑफ अँगल बी आणि किती आहे, 40 डिग्री आहे. कोणती प्रॉपर्टी इथे आपण यूज केलेली आहे, तर करस्पॉन्डिंग अँगल्सची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, तर एक्स फाइंड आउट करायचंय. मग त्यासाठी काय करावं लागणार, आता सगळा विचार करा. आतापर्यंत आपण काय काय अभ्यासलेलं आहे, जरा क्लास 7 मध्ये पण जाऊन पहा, डोकावून पहा की अँगल्स मध्ये आपण काय काय अभ्यासलं होतं क्लास 7 मध्ये. लिनियर पेअर ऑफ अँगल्स आठवतंय ना तुम्हाला. येस, कसं नाही आठवणार, आठवणारच. कसं असतं ते लिनियर पेअर ऑफ अँगल्स, हे पहा, एका स्ट्रेट लाईनवर जेव्हा असे अँगल्स फॉर्म होतात. आता ही एक स्ट्रेट लाईन आहे, येलो कलरची, फक्त ऑब्झर्व करा. त्याच्यावर ही एक लाईन आहे, त्याच्या या साईडचा अँगल आणि या साईडचा अँगल, म्हणजे स्ट्रेट लाईनवर जे दोन अँगल्स इथे फॉर्म झालेले आहेत त्यांचा जो एक आर्म आहे तो कॉमन आहे, बरोबर. आणि जो सेकंड आर्म आहे तो अशा प्रकारे स्ट्रेट लाईनवर आहे. याला काय म्हणतात, स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेल्या दोन अँगल्सला लिनियर अँगल्स. आणि प्रॉपर्टी काय आहे पेअर ऑफ लिनियर अँगल्सची, तर हे दोघंही सप्लिमेंटरी अँगल्स असतात. मग आता इथे हा अँगल बी आणि इथे मेजर ऑफ अँगल बी आणि मेजर ऑफ अँगल हा जो एक्स दिलेला आहे त्यांची ऍडिशन काय येणार आहे, 180 डिग्री. सप्लिमेंटरी म्हणजे काय, तर 100 डिग्री इतकी त्यांची ऍडिशन असते, त्यांचं सम असतं. सो अँगल बी प्लस अँगल एक्स केल्यानंतर काय मिळतं, 180 डिग्री. आता आपल्याकडे अँगल बी चं मेजर तर आहे 40 डिग्री, मग अँगल एक्सचं नाहीये, ते आपण फाइंड आउट करूयात. सो 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा जो 40 डिग्री आहे तो इक्वल टूच्या या साईडला जाणार. सो मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री मायनस, आता इथे हा प्लस मध्ये आहे की नाही,
सो इक्वल टूच्या राईट हँड साईडला जेव्हा तो जाईल, इक्वल टूचा जो ब्रिज आहे तो जम्प केल्यानंतर त्याचं साईन चेंज होतं. जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर डिव्हिजन होतं, डिव्हिजन मध्ये असेल तर मल्टिप्लिकेशन होतं, प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होतं. अपोजिट साईन ते घेतं. आता इथे प्लस आहे की नाही, सो इकडे गेल्यावर ते मायनस होणार. सो मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 40 डिग्री. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येणार, 140 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल एक्स इज इक्वल टू 140 डिग्री. चला, एक्सचं मेजर मिळालं की नाही. आता आपण या वायला कॉन्सन्ट्रेट करूयात. आधी आपण एक्सला कॉन्सन्ट्रेट केलं, आता वायला कॉन्सन्ट्रेट करूयात, कारण आपल्याला एक्स मिळालेला आहे 140 डिग्रीचा. आता वाय कडे पहा. आता इथे आपल्याला कोणतं मेजर दिलेलं आहे, इथे मेजर दिलेलं आहे 70 डिग्री. आता इथे दुसरं तर कोणतंच मेजर दिलेलं नाहीये. मग विचार करा की आपण काय काय करू शकतो. आता याच सेम क्वेश्चनचा आणखी वेगवेगळ्या प्रॉपर्टीज यूज करून सुद्धा आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. जसं की आता इथे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत हे, मग ती प्रॉपर्टी यूज करून सुद्धा आपण या क्वेश्चनच्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. किंवा आता मागच्या स्लाइड मध्ये आपण जेव्हा एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तेव्हा कोणती प्रॉपर्टी यूज केली, तर लिनियर पेअर ऑफ अँगल्सची प्रॉपर्टी यूज केली. कसे असतात ते, तर सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांचं सम जे आहे दोन्ही अँगल्स 180 डिग्री असतं. आता इथे सुद्धा पहा, एका स्ट्रेट लाईनवर, हे पहा इथे या स्ट्रेट लाईनवर ही एक लाईन आहे आणि या एका लाईनमुळे इकडे एक अँगल फॉर्म झालेला आहे आणि इकडे एक अँगल फॉर्म झालेला आहे. मग या दोन्ही अँगल्सचं सम किती असतं, 180 डिग्री, हो की नाही. मग चला इथे आपण राईट करून घेऊयात. त्याही आधी इथे आपण नाव देऊन घेऊयात अँगल्सला, कारण नावच दिलेलं नाहीये त्यांनी. मग इथे या अँगलला डब्ल्यू नाव दिले आणि या अँगलला झेड नाव दिले. सो मेजर ऑफ अँगल झेड प्लस मेजर ऑफ अँगल डब्ल्यू इज इक्वल टू काय येणार आहे, 180 डिग्री. का 180 डिग्री, आताच आपण पाहिलं, कारण ते लिनियर पेअर आहेत, हो ना, अँगल इन अ लिनियर पेअर. दॅट्स वाय द सम ऑफ दिस टू अँगल्स इज 180 डिग्री. सो झेड, मेजर ऑफ अँगल झेड किती आहे, 70 डिग्री. मेजर ऑफ अँगल डब्ल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ऍज इट इज आपण राईट केलं, मेजर ऑफ अँगल डब्ल्यू इज इक्वल टू 180 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ अँगल डब्ल्यू इज इक्वल टू 180 डिग्री. हा 70 इक्वल टू हा जो ब्रिज आहे तो क्रॉस करून राईट हँड साईडला जाणार आहे. सो इथे प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर -70 होणार. आता 180 मधून 70 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती येतं, तुमचं मॅथ्स खूप चांगलं आहे, हो की नाही, तुम्ही व्हिडिओ पाहता माझे. सो किती येणार, लगेच तोंडी सांगू शकाल तुम्ही, 110 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल किती आलं, मेजर ऑफ अँगल डब्ल्यू किती आलं, 110 डिग्री. आता इथे आपल्याला मेजर ऑफ अँगल डब्ल्यू फाइंड आउट करायला सांगितलं होतं का, नाही. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं होतं, तर वाय. मग आता व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा, इथे हा वाय आहे आणि इथे हा डब्ल्यू आहे. काय तुम्हाला लक्षात येतंय, अल्टरनेट अँगल होत आहेत का इथे. हे पहा, इथे हा वाय आणि इथे हा डब्ल्यू अँगल. काय झालं, झेड अँगल फॉर्म झाला. झेड म्हणजे काय, तर अल्टरनेट अँगल, हो ना. चला, अल्टरनेट अँगल्सची प्रॉपर्टी तर आपल्याला बाय हार्ट लर्न आहे. काय आहे प्रॉपर्टी अल्टरनेट अँगल्सची, कॉन्ग्रुएंट असतात, हो ना. सो इथे आपण राईट करूयात. हिअर अँगल डब्ल्यू अँड अँगल वाय आर अल्टरनेट अँगल्स. We know that measure of angle W is congruent to measure of angle Y. हे दोन्ही अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून जर W 110 डिग्रीचा असेल तर Y सुद्धा किती असणार आहे, 110 डिग्रीचा. किती इझी आहे, हो ना. चला, हे पहा, संपूर्ण क्वेश्चनचे हे कम्प्लीट आन्सर. मेजर ऑफ अँगल एक्स किती आलं, 140 डिग्री. मेजर ऑफ अँगल वाय किती आलं, 110 डिग्री. आता इथे आपण आपला हा व्हिडिओ संपवूयात. नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 3, 4, 5 हे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूयात. Now, my dear learners, if you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.